एव्हरीवन, आम्ही दोघ जण निघालेलो आहोत मुंबई मुंबई सपनों की सपनों सपनों का का शहर. सो गाईज, मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे मुंबईला जाण्यासाठी. आम्ही राहतो पुण्यात आणि तरी मी कधी मुंबईला गेलेलो नाहीये. आणि म्हणून आज दोघं पण आम्ही जास्त एक्साइटेड आहेत की आम्ही मुंबईला जातोय. मध्येच आम्हाला खूप जास्त वेळ आम्हाला? लागला. आम्हाला? आम्हाला तुला आम्हाला तुला ठीक आहे. हा. मला खूप वेळ लागला कारण की मला घरातलं आवरायचं होतं, माझं आवरायचं होतं, कोणाला तरी फक्त काय स्वतःचं आवरायचं काय होतं, घरातलं आवरले? बॅग पॅक करायची होती. वा 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 वा. कोण बॅग पॅक केले? काय आवरले तू? तर गाईज, आम्ही का जातोय ना हे तुम्हाला पुढे कळेलच. आम्ही आताच नाही सांगणार आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल हा पूर्ण. आणि आपले एक दोन ब्लॉग तरी किंवा 2-3 ब्लॉग मुंबईचे असतील, हो ना. सो गाईज, चला आता आम्ही जर्नी पण दाखवतो. आता असं झालंय ना, आम्ही सकाळी नाश्ता पण नाही केला, 1 वाजलाय, तरी आमचा ब्रेकफास्ट पण नव्हता झालेला. खूप जास्त भूक. असं प्लॅन होता की सकाळी लवकर निघायचं आणि तिथे जेवायच्या टाइम पर्यंत पोहोचायचं, पण इथंच झाले जेवायचा टाइम. प्लॅन आमचा फिसकटलेला आहे. बघूया काय काय होतं. आता जाता जाताच कुठेतरी काहीतरी खाऊया आधी आणि मग नंतर पुढचा प्रवास करूया. सो लेट्स गो गाईज. जास्त एक्साइटेड आहेत आणि अर्जुन जास्त माझ्यापेक्षा. कारण मी पुण्यात राहतो आणि कधी मुंबईला गेलेलो नाहीये. फर्स्ट टाइमच आहे माझं. बगल में आहे मुंबई, बगल में असून सुद्धा गेले नाही कधी. तर त्यामुळे मी जास्त एक्साइटेड आहे हिच्यापेक्षा. ही पण गेली पण काही फिरली नाहीयेस तू. शांत बस. फिरले काय मॉल तिथले? मॉल आणि आपलं जे मरीन ड्राईव्हला गेले? मरीन ड्राईव्हला नाही गेले, पण काय काय म्हणतात, गेटवे ऑफ इंडिया पाहिलं, ते ताज वगैरे तिथं जाऊन आलेली आहे मी. शॉपिंग साठी गेले होते मेन म्हणजे. तर आता आम्ही का जातोय ना मुंबईला हे तुम्हाला बघायला मिळणारच आहे पुढे, त्यामुळे आम्ही आता काय नाही सांगतोय. त्यासाठी तुम्ही ब्लॉग बघा शेवटपर्यंत. आणि आपले पुढचे 3-4 दिवसाचे ब्लॉग आता सगळे मुंबईचे असणार आहेत. आणि आम्ही खूप धमाल करणार आहेत गाईज. आम्ही कोणाला तरी थोडी हिंट देऊया आपण ना, किंवा आम्ही कोणाला तरी भेटायला जातो. हे बघा, बोलली ही बोलली मध्ये जेव्हा जेव्हा मी बोलत असते तेव्हाच हिला मॅप सांगायचा असतो. असो गाईज, आज आमचा ऍक्च्युली प्लॅन होता की आपण कितीला निघणार होतो? सकाळी 9ला निघायचं होतं आम्हाला. आणि असा प्लॅन होता की तिकडे जाऊन जेवण करायचं. हो, पण आता वाजलेत 1 आणि माझ्या पोटात इतके कावळे उडत आहेत. माझ्या पोटामध्ये उंदीर दौडत आहेत. सकाळी आम्ही नाश्ता पण नाही केलाय की सगळा प्लॅनच फ्लॉप झाला आमचा. म्हटलं असो, तू बोलले पहिले, बाद में मैं बोलूंगी. मग काय तर आता आम्ही असा विचार करतो की आधी काहीतरी खाऊया. खूप जास्त भूक लागली, भयानक. कारण की 1 वाजला आणि काहीच नाहीये पोटात. आणि त्यात हे डोकं खाते माझं. हो का? मग बरं, आता काही बोलणारच नाही गाईज मी. तुम्ही आणि ती बोला. बोललीच. ती चांगली आहे. मला काहीतरी खायला द्या लवकरात लवकर. वडापाव खायचे? वडापाव जेवण करायचे? काहीतरी बघा, दुसरं काहीतरी छान बघूया गाईज. आम्ही बघतो. इथे खूप काय काय दिसतंय मला. नंतर काहीतरी खाऊन घेतो. आम्ही थांबल्यावर बोलू तुम्हाला. बोलू. ओके गाईज. सो गाईज, आता आम्ही थांबलो इथे. कुठलं फूड कोर्ट होतं? आम्ही गुगल वरती चेक केलं, काय नाव होतं मला नाही माहिती. अद्वै. हा, तिथे दिसलं. दुकानाचं नाही माहित नाही. कारण की आम्हाला काहीच रस्त्यावरती भेटत नव्हतं. मग मॅप वरती सर्च करून फायनली इथे आलोय. आता दिसतंय इथे काय काय खायला. काय घ्यायचंय? चिक्कीची दुकानं दिसतात. लोणावळ्याच्या जवळ आहे आपण. रोहित वडेवाले दिसतोय ना. साऊथ वडापाव नको म्हणजे ते डॉगी बघते. वाव गाईज, डॉगी बघा. हो, इथं आहे हॉटेल. पण डोसा खाऊया ना, तिथे साऊथ डिलाइट दिसतंय. साऊथ इंडियन. साऊथ इंडियन खाऊ शकतो आपण कधी नाश्त्याला, जेवणामध्ये आणि अजून डिनरला. 3 वेळेला खाऊ शकतो. सवय झाली आम्हाला त्याची. कहना क्या चाहते हो. ओके गाईज, आता बघूया. मला टेस्ट नाही माहिती. आम्ही इथं आधी कधीच ट्राय नाही केले. म्हणजे या रूट वरतीच आम्ही पहिल्यांदा आलो. कोणीच दिसत नाही मला तिथे. आहेत. चलो गाईज, खाऊया आपण काहीतरी. खूप जास्त गरमी आहे आणि आम्हाला असं वाटलं होतं की थोडंसं गुगल मध्ये फोटो मध्ये थोडंसं वेगळं दिसलं होतं. असं थोडं वेगळं आहे गाईज. साऊथ इंडियन खायचं होतं. त्या दुकानात काहीच नव्हतं. लिटरली काय नव्हतं. रिकामं झालेलं आणि क्लीन पण नव्हतं. महाराष्ट्रीयन डिशेस, पंजाबी डिशेस, जैन आणि चायनीज. नाही भेटणार आहे. काय खायचंय तुला?
मला असं काहीतरी मिसळ किंवा डोसा असं खायचंय. मला असं प्रॉपर जेवण नाही करायचंय, कळलं? यार गाईज नाही, आमचा इथे जेवण पोपट आहे. झाला, इथं काहीच नाहीये. हे इथं आहे, चल चल. कुठं? मिसळ काय? दिसते, चल. कुठे आहे मिसळ? आहे तिथे. ओके गाईज, दिसतंय तरी, बघूया काय होते. चल. सो गाईज फायनली ऑर्डर केलेला आहे मेथी पराठा, इकडे आहे मिसळ, आणि यांचं ब्लॉग मध्ये अजिबात लक्ष नाहीये. हे बघ ना, पराठ्यासोबत ठेचा, चटणी. ही चटणी तर हे काय? मला असं वाटतं की सोबत घेऊन जावी ही काय, आपण. ही काय? ही जवसाची चटणी. जवस. जवस आहे की कारळ आहे मला नाही माहिती दोन्हीपैकी. आणि इकडे ग्रीन चटणी, दही. कमाल कमाल. असं वाटलं होतं की आमचा प्लॅन फ्लॉप झाला इथे येऊन, पण हो. असं नाही झाले. आणि सगळ्यात भारी आणि- चटणी बघा गाईज. कसली भारी दिसत आहे सगळं. हे पण हो. बघ ना. येस, आता टेस्ट खाऊन सांगा कसं आहे ते. आम्ही खातो गाईज आता. खूप 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 भूक लागली आता. हा हा. मला ती चटणी ना पार्सल घ्यावीशी वाटते. जर म्हणूया ना अशी चटणी असेल तर द्या. कसं आहे? यम. दिसायला तर भारी दिसते. लय भारी आहे खरं. खरंच. ओके गाईज, आता आम्ही मस्त ताव मारतो आणि नंतर आता डायरेक्ट तुम्हाला गाडीमध्ये भेटतो आम्ही. चलो बाय. भाई साहब, काय भारी रस्ता केलाय ना. ते नवीन मिसिंग लिंक रोड. लिंक रोड, टनल आहे टनल. कसलं भारी वाटतंय. नाईस. ते समोर तर आणखी छान. लाईट्स वगैरे भारी वाटते हो. त्यामुळे. आणि मस्त इतका- आता गाणं लावा आणि मग आपण असं वाईप करत जाऊया, ठीक आहे? इकडे एक फोन लावलाय गाईज आम्ही रील बनवण्यासाठी. चलो. मस्त वाटतंय. हे मला काही दिसत नाहीये. गॉगल काढा ना मग. पकडे. काळा गॉगल घालून टनल मध्ये. काय वा, वा, दिसत वा, नाही. वा. हे बघा गाईज, तुम्ही मला इथे बघा. चलो. सूरज डूबा है यारो, दो पल नशे के मारो, रस्ते भुला दो सारे जंजोर की मना की. सीट बेल्ट लावा ती. ओ माय गॉड गाईज, मी सीट बेल्ट विसरली या ब्लॉगच्या नादात. सॉरी 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 सॉरी. कसलं भारी वाटतंय ना हे ब्रिज. ओ भाई साहब, कसलं बनवलंय सही. भारीच. हो ना. गाईज, आम्ही पहिल्यांदा आलो या नवीन रस्त्यावरती आणि खूप भारी. अजून टनल लागला. हो, टनल पुढे पण आहे. टनल किती, आता 12 किलोमीटर आलो ना आपण त्याच्यातून, आणि परत आता. भारी होतं. पण रस्ता खूप भारी झालाय. ब्रिज तर कसलं सही होतं ते आम्हाला लिंक. खूप आनंदी आहे आज गाडी चालवण्यासाठी. चलो, परत चालू झालेला आहे टनल. पोहोचलोय गाईज आम्ही मुंबईला, आणि ज्यांच्याकडे आलोय तेच बाहेर गेलेत आमच्यासाठी चावी ठेवून. तर सध्या घरी दोघंच आहोत. आणि हे बघा, आल्या आल्या पहिले गॅलरीत जाऊन बघायचं असतं. हे मागे हो, तेवढं डोकावून नको बघू. अर्जुन, माईक पडला काय? खाली. माईक पडला माझा. अरे एवढं पुढे कशाला जायचं होतं मग तुला. चल ना लवकर, चल. चल. Shit यार, आता मी बघत होते. हा, चल चल पटकन. चप्पल. गाईज इकडे आलोय आणि बायकोनी कारनामा करून पण ठेवला. आम्ही आलो होतो 30 फ्लोअर वरती. 30व्या मजल्यावर ही गॅलरीत बघत बसली होती आणि माईक खाली पाडला. आता एवढं टेन्शन घेऊन शोधत बसली. मला सापडले, खिशात ठेवलंय. चला तिची थोडीशी मज्जा घेऊया आपण. कशी बसली बघा. हे भेटलं का नाही. कशाला गॅलरीतून वाकून बघायचं होतं. सगळं घर बघत. लहान बाळ आहेस का. ही अशी गॅलरी होती, त्याच्यात असं वाकून वाकून बघायची काय गरज होती एवढं. आणि इथे येऊन सनसेट बघत बसले छान. काय नाहीच, माईक एवढं महागाचं पडलंय आपलं, गेलं माईक. सनसेट बघत बसले येऊन. सनसेट कुठं बघते मी. तिकडं काय सनराईज आता चालू काय आहे का. करू मग. सगळं शोधून शोधून 1 तास झालं शोधत होती, सापडलं नाही मला. मी आता काय करू. कुठं पडलं ते पण नाही मला. चांगलं केलंस, शोधून बसलंस. एकदम छान. 1 तास शोधलं, माफ करा हिला. लगेच आता उद्या दुसरा माईक बघायला चालू करणार नाही. यावेळेस नाही घेऊन देणार आहे. सगळं सामान असंच करायचे. ते ट्रायपॉड पण तोडला थोडा दिवस आधी. पण हे चुकून पडलं ना यार अर्जुन. मला आता वाईट वाटतंय. तुम्ही नवीन घ्यायचं ते सोडा. मला म्हणजे असं झालं, मी त्याला बघत होती कुठं पडलाय, पण आता सापडत नाहीये. बहुतेक कोणी उचलला असेल. मग मला सांग, आपली गॅलरी इकडे. ते नका सांगू मला. गॅलरी कुठे आहे इकडे. ते नका सांगू. इकडे. ते नका आपली सांगू. गॅलरी आहे तिकडे. हा, ठीक आहे. आणि तू ह्या साईडला येऊन शोधते, कळते त्या तुला. साईडला नाही, मी 1 तास शोधले म्हणून सांगितलं ना तुम्हाला. पूर्ण ह्या साईडला शोधते. ज्या साईडला पडलं तिकडे शोधल्यावर भेटतं माईक असं.
हा आपला माईक आहे मग तुमचा कोणाचं आहे? तुमचा हे इथं आहे माझा. अर्जुन म्हणजे इतक्या वेळ मला खेळवत होता तुम्ही. तिकडे पडले गॅलरीतून त्या साईडला पडले आणि तू ह्या साईडला शोधते, कसं भेटणार आहे? मग एवढं माणूस टेन्शन मध्ये असल्यावर गाईज बघा हे असं करतात. एवढी जास्त टेन्शन मध्ये होती मी की पण भीती ते वाटत फुल होती. डॅमेज झाले एका साईडला, ते माईक वर पण डॅमेज झाले. आता आवाज कसं जाईल माहिती नाही. नाही चांगलाच जाणार काय नाही झालंय. भेटला फायनली. बापरे मला तुम्ही टेन्शन नका देत जाऊ. सापडलं तर लगेच सांगत जाय बघ इथं आहे म्हणून. माझं आता मला असं वाटतं की 2 किलो वजन कमी झालं. बरं चल, तुझं वजन वाढू आपण, काहीतरी छान खायला घेऊन जातो तुला, चल. चला आधी वरती चला. फायनली भेटला गाईज आणि नशीब गवतावर पडलं म्हणून जर असं ह्याच्यावरती दाखवा ना तिकडे खाली हे असं जमिनीवरती जर ह्या पडलं साईडला असतं पडलं होतं म्हणून ते वाचलं. इकडे पडलं असतं तर तुटलं असतं पूर्ण. काहीच खरं नव्हतं. माईक गेला असता एक मग अर्जुनच फक्त बडबड केली असती अर्जुनने आणि मग मला बोलायला माईकच राहिला नसता. हो. हे ते यार. जाऊ दे, आपली एंट्री कुठे आहे? बघितलं का कुठेही गेलं की असले काहीतरी माझ्यासोबत हे होत राहतात. तुझ्यासोबत होत नाही, तू Adventures. करत राहते. तुला पाहिजे असतं काहीतरी थ्रिल आयुष्यात. मग एवढं डोकावून शिवाय बघायची मज्जा काय नाही. गरज होती? ते बरं माईक पडलं. मी पडले नाही. मी कशी पडणार हो मी मोठी आहे माईक एवढं छोटा होता. डोकावून पडत बघत होतीस. हे असं सांभाळावं लागतं बाबा हिला. एक पण सेकंड सोडलं तर असं काहीतरी करून बसते. चला आता वरती. लोक आम्हाला विचारतात बेबी कधी करणार. हे आमच्या बेबीला सांभाळता सांभाळता माझे नाके नऊ होत आहेत. ते कधी सांभाळणार ते. मग काय? फायनली गाईज फेस रिव्हील करण्याची वेळ आलेली आहे. आम्ही कोणाच्या घरी आलोय ते इकडे पण मावशीच्या घरी पण नांदेडच्या म्हणजे नांदेडच्या घरी नाही मुंबईच्या मावशीचं घरी. मुंबईवालं जे घर आहे तिथं आलं आणि हे आम्हाला सोडून दिवसभर बाहेर गेलेले. हो आणि मी भाजते पापड आणि अर्जुनचं चालू आहे खाणं. अरे कुठे गेलो माझं सोडलेलं? आता कळायला काहीच आम्ही कोणाकडे आलोय. बाहेरचे दाखवा. याच्या दोघी आहेत ना ते आम्हाला कुठंच सोडून राहत नाही. जिथं आम्ही गेलो तिथं यायचंच असतं. स्पेशली ती व्हाईटवाली. ही वाली ना? इकडे दाखवा. त्या दोघींना कुठं पण घेऊन जायचं असेल की ए चल ना आपण त्या 2 गरिबांना पण घेऊन जाऊ. ते बेचाऱ्यांना काय पण ऐकतील म्हणून बाबा. घेऊन गेलं जातं. ऐकतील आणि काय कर नाही मग परत इकडंच ऐकत आहेत. आम्ही सो गाईज आता आम्ही दाखवलं की आम्ही कोणाच्या घरी आलोय ते. आता सगळेजण हॉलमध्ये बसून जेवण करत आहेत. आता बघूया आम्ही पुढे काय करतो. बाहेर जायचा प्लॅन चालू आहे आमचा. कुठे जातोय की घरीच बसतोय काय करतोय ते पण बघा. मी तुम्हाला दाखवते मी पंगत कशी बसली आहे ते. हे बघा. चला आता मी पण जेवण करून घेते. खूप जास्त भूक लागली. पुढे काय काय होते ना ते पण बघा. जातोय की घरातच काहीतरी करत बसतोय. अजून ब्लॉग संपलेला नाहीये त्यामुळे ब्लॉग पुढे बघा. हे बघा इथे चेस आहे आणि आमचा घोडा प्यादा चालवतोय. सॉरी माझी राणी. माझी राणी. मी इथे आहे. माझी राणी. तुम्ही इथे आहेत. काळ नाही मी इकडे. गोर आहे मग मी पण गोरी आहे. नाही तू अपोजिट टीम मधली. मग तुमच्या बाजूला कोण आहे राणी. त्या राणीला विचार. मी कळलं ना. हा तूच आहे. गाईज आम्ही जेवण झाल्यानंतर ना मस्त वॉकिंग साठी आलो होतो आणि आम्हाला हे काहीसं दिसलं इथं. इतकं सुपर आहे ना गाईज. अरे यार ते नीट ठेवा अर्जुन. मी काढलंय ते. हे खेळू शकतो. दाखवलंय मी. फक्त ते ठेवा. इकडे एक रील शूट करत. हमको तुमसे प्यार है. डायरेक्टर चिडलाय. ते जम नाही गेले कधी चांगले असं जा साईडनी जा. हा. काय तुझं भाग्य लय दिसत आहे म्हणजे रील मध्ये. चमकायले. गाईज आमचे ना फोरहेड्स मोठे आहेत. भाग्य चमकायला. भाग्य Guys, पण आमचं भाग्य पण खूप चांगलं चांगलं आहे आहे आमच्या बरं. दोघींचं. अर्जुनचं चालू झाले. हा 1 2 3 स्टार्ट. जिया बेकरार है. आले का आले. हे 1 टेक. ओहो आले का बघू. गाईस ही रील लवकरच येणार आहे. नक्की बघा.
आले 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 आले. आजा मेरी बुलबुल तेरा इंतजार शेवटी काहीतरी स्टेप आहेत ना आजा थांब गाणं लाव परत एक. चला स्टार्ट. हम्म, ओके सो गाईज वॉकिंगसाठी हे लोक पण आलेले आहेत, पण वॉकिंग कोणी नाही करत आहे, सगळे फोनमध्ये आहेत. आता छान येतोय आपला कॅमेरा. चलो गाईज असंच आता आम्ही वॉक करणार आहेत आणि झोपी जाणार आहेत, बाकी काय नाही. आजच्यासाठी एवढंच. हा व्लॉग आपण इथे सेंड करूया. आता पुढचे व्लॉग उद्याचा वगैरे येत राहील. चलो नेक्स्ट व्हिडिओ बाय. मेनला थांब.